अण्णाभाऊ साठे मराठीतील एक थोर साहित्यिक, लोककवी, समाजसुधारक आणि कामगार चळवळीतील अग्रणी होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव येथे झाला. त्यांनी आपल्या आयुष्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कामगार वर्गातील लोकांसाठी लेखन कार्यातून समाज प्रबोधन केले. अण्णाभाऊ साठे यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा विचार करता अण्णांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचे गाव पूर्वी कुरुंदवाड संस्थानामध्ये होते. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व त्यांच्या आईचे नाव वालुबाई होते. अण्णाभाऊ साठे यांचे 2 विवाह झाले होते. त्यांच्या दुसऱ्या पत्नींचे नाव जयवंताबाई होते. त्याही अण्णाप्रमाणेच समाजवादी कार्यकर्त्या होत्या. वडिलांच्या आजारपणामुळे अण्णांनी वयाच्या 14व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. अण्णाभाऊ मागांसाठी असलेल्या वेगळ्या शाळेमध्ये जात असत. अण्णाभाऊंना रानपट्टा चालवणे, जंगलात भटकंती करणे, पोहणे, मासेमारी, शिकार, पक्ष्यांची मैत्री करणे, जंगलातील पानाफुलामध्ये फरक शोधणे असे वेगवेगळे छंद होते. एका जत्रेमध्ये गेले असताना क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण त्यांनी ऐकले. त्याचा परिणाम अण्णाभाऊंवरती झाला. स्वातंत्र्य चळवळीमध्ये ते सक्रिय झाले. वयाच्या 11व्या वर्षी अण्णाभाऊ वडिलांसोबत मुंबईस वास्तव्यात आले होते. मुंबईमधील भायखळ्यांच्या चांदबिबी चाळीमध्ये ते राहू लागले. मुंबईमध्ये असताना अण्णा तेथील राजकीय संघटन व चित्रपटांकडे आकर्षित झाले. कम्युनिस्ट पक्षांची कामं करत असताना त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावामध्ये रूपांतर झाले. मुंबईमध्ये पोटासाठी भटकंती करत असताना त्यांना घरगडी, बूट पॉलिश, डोअर कीपर, कुत्रा सांभाळणारा, खाण कामगार, ड्रेसिंग बॉय, कोळसा वाहक, हॉटेल बॉय इत्यादी कामे त्यांनी न लाजता केली. या काळातच त्यांना चित्रपटांचा छंद लागला होता. या छंदानेच ते साक्षर झाले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डावरील अक्षरे जुळत ते साक्षर झाले. वयाच्या 17-18व्या वर्षीच अण्णांवर कुटुंबाची जबाबदारी आली व त्यांनी गिरणी कामगार म्हणून कामाला सुरुवात केली. कोहिनूर मिलमध्ये पहिल्यांदा ते गिरणी कामगार म्हणून कामाला लागले. काही कालांतराने मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. ते कुटुंबासह परत आपल्या मूळ गावी वाटेगाव परतले. अण्णाभाऊ साठे यांचे समाजकार्याचा विचार करता भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ व वामुक्ती संग्राम चळवळीतही त्यांनी जनजागृती केली. वाटेगावात ते चलेजाव चळवळीमध्ये बर्डे गुरुजींसोबत असल्याने त्यांच्यावर पण अटक वॉरंट निघाले. त्यामुळे त्यांना घर सोडावे लागले. पुढे ते कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णपणे काम करू लागले. या काळातच 1944 साली त्यांनी लाल बावटा कला पथकाची संस्था केली. त्यामध्ये शाहीर अमर शेख, शाहीर गवानकर यांच्या साह्याने या कला पथकाची स्थापना करण्यात आली. अण्णा व येथील माटुंगा लेबर कॅम्प या दलित वस्तीत कम्युनिस्ट चळवळीचे कार्य करू लागले. तसेच त्यांचे सहकारी RB मोरे, KM साळवी आणि शंकर पगारे यांच्यासोबत त्यांनी मुंबईमध्ये ही चळवळ कार्यरत ठेवली. 1950 ते 65 हा काळ अण्णांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्ण काळ होता. मुंबई सरकारने लाल बावटा कला पथकावर बंदी घातली. तमाशावर बंदी आल्याने अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. त्यांनी 300 पेक्षा जास्त कथा लिहिल्या. त्यामधील काही निवडक कथा उपकाराची फेड, कोंबडी चोर, गजाआड, चिराग नगरीचे भूत, जिवंत काडतूस, बंडवाला, मर्यायचा गाडा, रामोशी, वळण सापळा या कथा त्यांच्या खूप प्रसिद्ध झाल्या. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य एवढे सखोल होते की त्यांना बऱ्याच कादंबऱ्यांवरती आधारित चित्रपट सुद्धा बनवले गेले. त्यामध्ये वैजयंता, आवडी, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, फकीरा, चित्रा आणि वारणेत या कादंबऱ्यांवरती चित्रपट बनवण्यात आले. त्यांचे पोवाडे देखील प्रसिद्ध होते. त्यामध्ये अंमळनेरचे अमर हुतात्मे, तेलंगणाचा संग्राम, नानकी नगरापुढे, पंजाब दिल्लीचा दंगा, बंगालची हाक, बर्लिनचा पोवाडा, काळ्या बाजाराचा पोवाडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार,
स्टॅलिन ग्रँडचा पोवाडा आणि शाहिरी शाहीर हे पोवाडे त्यांचे सुप्रसिद्ध होते. या पोवाड्यांनी लोकांच्या मनावर छाप सोडली. अण्णाभाऊ साठे यांच्या महत्वाच्या इतर गोष्टी. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन त्यांनी लिहिले. 1961 साली फकीरा कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. या कादंबरीमध्ये भीषण दुष्काळातील ब्रिटिशांचे खजिने व धान्य ते गरीब दलितांमध्ये वाटणाऱ्या फकीरा या महान समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण केलेले होते. अण्णांच्या शाहीर या पुस्तकाला ज्येष्ठ कम्युनिस्ट S.A. डांगे यांनी प्रस्तावना लिहून अण्णांचा गौरव केला. तसेच अण्णांच्या इनामदार नाटकास कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनच्या बलराज साहन यांनी पुढाकार घेतला. याच इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनचे अण्णाभाऊ साठे अध्यक्ष देखील झाले. तमाशाच्या पारंपरिक सादरीकरणाच्या गण, गवळण, बतावणी आणि वग यापैकी गण, बतावणी, वगनाट्य भाऊंनी स्वीकारले. अण्णाभाऊ साठेंची वगनाट्य पुढील प्रमाणे: अकलेची गोष्ट, सेठजींचे इंजेक्शन, बेकायदेशीर, माझी मुंबई, मुंबई कोणाची, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापली चोर आणि बिलंदर बडवे ही वगनाट्य प्रसिद्ध होती. गरुडाला पंख, वाघाला नख, तशी मुंबई मराठी मुलखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये खूप प्रसिद्ध झाले. अण्णांनी लिहिलेली प्रसिद्ध छक्कड लावणीचा प्रकार माझी मैना गावाकडे राहिली ही काव्यरचना अविस्मरणीय आहे. अण्णाभाऊ साठे यांनी 1958 साली पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. चीनी जनांची मुक्ती सेवा हे चीनी क्रांतीवरील व जग बदलूनी घाव सांगून गेले ही आंबेडकरांवरची गाणी त्यांची खूप प्रसिद्ध झाली. अशा महान साहित्यिकाचा मृत्यू 18 जुलै 1969 रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर 1 ऑगस्ट 2002 साली त्यांचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. प्रमुख महाजनांनी त्यांचा महाराष्ट्राचे संत असा गौरव केला. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाचा विचार करता अण्णाभाऊ साठेंनी 35 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह, 8 पद्यकथा, 1 प्रवास वर्णन, 3 नाटके, 10 पोवाडे, 14 लोकनाट्य, 12 उपन्यास असे लेखन केलेले आढळते. अण्णाभाऊ साठे यांचे प्रमुख लेखन. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथांचा विचार करता त्यामध्ये उपकाराची फेड, कोंबडी चोर, गजाआड, चिरांगनगरची भूत, जिवंत काडतूस, मर्याईचा गाडा, रामोशी, वळण सापड या कथा प्रसिद्ध झाल्या. अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबऱ्यामध्ये अग्निदिव्य, आवडी, चिखलातील कमळ, रावा, चित्रा, पाझर, अलगूज, केवड्याचे कणेस, अहंकार, फकीरा, मंगला, रानबोका, गुलाम, काडतूस, डोळे मारीत राधात आले, फुलपाखरू, ठासलेल्या बंदुका, वारणीच्या वैजयंत्या व चंदन असे प्रमुख कादंबऱ्या होत्या. अण्णाभाऊ साठे यांच्या कथासंग्रहाचा विचार करता त्यामध्ये कुराळ, हुळवाडी, आबी, नवती, पिसाळलेला माणूस, भानामती, कृष्णकाठच्या कथा, गजाआड, निखारा, भानामती कथासंग्रह आपल्याला पाहायला मिळतात. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची आठवण म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ साठे अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले. त्यांना दलित साहित्यिक चळवळीचे आद्य प्रवर्तक म्हणून समाजाच्या तळागाळातील लोकांचे प्रतिनिधित्व व साहित्य हे शोषितांचे हत्यार असले पाहिजे अशी भूमिका ठामपणे मांडणारे अण्णाभाऊ साठे यांचा दलित समाजातील लोकांवर आपल्याला खूप प्रभाव पाहिला. त्यांनी आपल्या आयुष्याच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कामगार वर्गासाठी लेखन व सामाजिक कार्य केले.